भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि तारीख जाहीर झाली असून निवडणूक जरी लोकसभेची असली तरी माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे या निमित्ताने चर्चेत असल्याचं दिसून येत आहे। अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 2 टर्मपासून भाजपकडे असूनही सन 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवाराची शोध मोहीम संपली नाही। यामुळे या मतदारसंघासाठी युवा आक्रमक चेहरा म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्याकडे भाजपने पाहिले आहे आणि त्यांची उमेदवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। ऊसतोड मजुराचा मुलगा ते माळशिरसचा आमदार हा त्यांचा थक्क करणारा प्रवास असून आपल्या 4.5 वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी विविध विकास कामे करून माळशिरसमधल्या जनतेचे अलोट असे प्रेम मिळवलेले आहे। याचबरोबर आपल्या कार्यकर्तृत्वाने आमदार हा संपूर्ण तालुक्याचा असतो, तो कोणत्या एका पक्षाचा नसतो हे त्यांनी दाखवून तर दिलेच, परंतु आपल्या विकासाभिमुख नेतृत्वाने तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आणि माळशिरसकरांच्या मनात आमदार राम सातपुते यांनी घर केले आहे आणि याच घरातून सोलापूर लोकसभेसाठी त्यांना जावे लागेल या चिंतेने आणि काळजीने अनेकांनी आमदार राम सातपुते यांना समक्ष भेटून मेसेजद्वारे आपल्या भावना व्यक्त करून आपण माळशिरस विधानसभेसाठीच राहावे असा आग्रह आमदार राम सातपुते यांच्याकडे धरला आहे। परंतु पक्ष देईल तो आदेश शिरसावंद मानून काम करणार, भाजपचे कमळ सगळीकडे फुलवणार ही एकच प्रेरणा घेऊन सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न आमदार राम सातपुते करीत आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे आमदार राम सातपुते यांनी माळशिरसच्या विकासात आपलं भरघोस योगदान तर दिलंच आहे, परंतु आरोग्याच्या बाबतीत अनेक गोरगरीब गरजू रुग्णांची मुंबई, पुणे यासारख्या शहरातील मोठमोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन करून अनेकांच्या दुवा त्यांनी मिळवल्या आहेत। आपला परका न मानता सर्वांच्या कामावर पडणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून आमदार राम सातपुते यांच्याकडे सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही आदराने पाहतात। माळशिरस तालुक्याची सध्याची परिस्थिती पाहता आमदार राम सातपुते यांच्या विरोधात विधानसभेला उभे राहण्यासाठी विरोधकांकडे एकही चेहरा दिसून येत नाही। अशा विकासप्रिय नेतृत्वाला माळशिरसमधील जनता मुकणार आहे। यामुळे आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभेचे नेतृत्व करावे असा जनरेटा वाढत आहे। मागील 8 ते 10 दिवसांपासून आमदार राम सातपुते हे अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार असतील असे ग्राह्य धरले जात होते, परंतु मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 नंतरच्या नाट्यमय घडामोडीनंतर आमदार राम सातपुते हे माळशिरस विधानसभेसाठीच राहतील अशी खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र आमदार राम सातपुते यांच्या निकटवर्तीयांकडून याबाबत नो कमेंट्स असे उत्तर देण्यात आले आहे। या सर्व घडामोडीनंतर आमदार राम सातपुते हे माळशिरस विधानसभेचे उमेदवार असतील असे दबक्या आवाजात बोललं जात आहे। संपादक भूमिपुत्र न्यूज। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।